श्री गजानन श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं JK7598 आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज तारीख आहे 23 नोव्हेंबर आणि वार आहे रविवार. तर आज आपण आता सध्या ओला उबेरमध्ये गाडी काढतो. तर गुड आफ्टरनून मित्रांनो, कारण दुपारचे 3 वाजलेत. ॲक्च्युली आज सुट्टी होता, संडे होता. आपण सकाळीच लवकरच गाडी काढणार होतो, पण काही कारणामुळे आपल्याला आज कारणं म्हणजे जसं मी 8 दिवस खूप तकलीफ झाली मित्रांनो कंपनीच्या ड्युटीला. तकलीफ म्हणजे सकाळी लवकर जायला लागायचं, रात्री 11-12 वाजायचे. त्यामुळे काय आपण गाडी आज थोडी लवकर काढली नाही. आणि खूप दिवसातून व्हिडिओ बनवतो मित्रांनो. मला वाटतं पाठीमागचा त्याच्या आपण शेवटचा व्हिडिओ अलिबाग ट्रिपचा बनवलेला, त्याच्यानंतर आपला व्हिडिओ आला नाही मित्रांनो. सॉरी जरा व्हिडिओ, कारण यूट्यूबला व्हिडिओ कंटिन्युटी पाहिजे. पण आपल्याला काही कारण म्हणजे सर, गेल्या रविवारी मी आजारीच होतो मित्रांनो. शनिवार रविवार फुल मला सर्दी ताप वगैरे हे झालं, त्यामुळे मी दिवसभर पूर्णपणे आराम केला, कुठेच गेलो नाही. आणि त्याच्यानंतर पण मला कंपनी ड्युटी होती, कारण असं आपण जर शनिवार रविवारी जर रविवारी गाडी चालवली असतील, परत ताप जर आपला कमी नाही आला असं, परत सोमवारी आपल्याला ड्युटीला प्रॉब्लेम आला असता. म्हणून मी पूर्ण डॉक्टरकडे गेलो, गोळ्या वगैरे घेतल्या आणि व्यवस्थित आराम केला. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आपली कंपनी ड्युटी गेली ना. आज आता गाडी काढणार होतो, सकाळी जरा थोडंसं रात्री एक हे असल्यामुळे थोडं वेळ झाला, झोपायला लेट झालो, परत सकाळी लेट उठलो. आणि त्याच्यानंतर मग आता जरा हे करून आपण गाडी काढतोय. आता मी ओलाचा रिचार्ज केला आहे 149चा, उबेरचा पण रिचार्ज करतोय आणि दोन्ही ऑनलाईन येऊन बघूया. आता आपण सध्या रोड पाहिलेला आहे, बघूया कोणती एखादी चांगली ट्रिप वगैरे भेटते आपल्याला. काय आता तेवढं 10-11 वाजेपर्यंत जे काय होईल तेवढं आपलं काम करायचं आहे, जे काय 1000, 1500, 2000 होईल तेवढं. तर अशा पद्धतीनं आपलं हे आपण आता ओला उबेरमध्ये चालू करतो आहे. आणि प्लीज मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचे लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत या उद्देशाने. तर ठीक आहे मित्रांनो, देतो तुम्हाला अपडेट. बघूया आता कोणती एखादी ट्रिप लागते. आणि तर आज आपल्याला बिझनेस करावाच लागेल, जो काय असेल तो थोडाफार. ओके. तर मित्रांनो, अपडेट 2 तास झाले. आपण 3 वाजता ऑनलाईन आलेलो, रिचार्ज वगैरे केलं, आपण रोड पाहिलेलो होतो. आणि तिथून आपल्याला मग एक 20 मिनटं 25 मिनटं वेट केल्यानंतर एक 2-3 ट्रिपा केल्या आपण लगातार. आणि आता सध्या आपण खारघरमध्ये, आपल्याला कामोट्यातून एक ट्रिप मिळाली खांदा कॉलनीची, एक्सेलची, उबरची. त्याच्यानंतर ती ड्रॉप करून ॲडव्हान्समध्येच एक ट्रिप आली आपल्याला खांदा कॉलनीतून तलोजाची, दुसरी सेकंड ट्रिप झाली. आणि तलोजातून परत आपल्याला एक खारघरची ट्रिप आला गेली. अशा 3 ट्रिपा आपण लगातार केलेत. जवळ 816 का 820 काहीतरी आपला बिझनेस झाला आहे 3:30 वाजल्यापासून. तर आता आपण सध्या खारघरमध्ये, आता काय ट्रिप नाही, इथं वाजत नाही आहेत. दोन्ही आपण ओला आणि उबेर दोन्ही लॉग इन झालं आहे, ऑनलाईन आहे. तर बघूया आता एखादी खारघरवरून एखादी चांगली ट्रिप घेऊन कुठे जातो आहे आपण काय ते तुम्हाला सांगतो मी. आणि कसं आहे मित्रांनो, तर ट्रिप लागत होत्या मित्रांनो, अशा चांगल्या ट्रिप पण, मोठ्या ट्रिप पण होती. ठाण्याची एक ट्रिप होती 1500 रुपयाची, ॲक्सेप्ट केली पण नाही ॲक्सेप्ट झाली मित्रांनो. परत विलेपार्लेची एक 1900 रुपयाची ट्रिप होती, ती पण आपल्याला ॲक्सेप्ट नाही झाली ओलामध्ये. तर ठीक आहे, बघूया. एक पहिली ओलामध्ये का आपण एक ट्रिप घेतलेली मित्रांनो, नेरूळची 600 काहीतरी दाखवलं आपल्याला. ती ट्रिप ॲक्सेप्ट केली, कस्टमरला कॉल केला, लोकेशनला पोहोचायला जस्ट 5 मिनटं बाकी होतं, तो पण कस्टमरने कॅन्सल केली. त्याचे आपल्याला कॅन्सलेशन चार्जेस मिळाले 30 रुपये. पण मी काय झालं मित्रांनो, कॅन्सल जरी केली तर मी डायरेक्ट लोकेशनला पोहोचलो. तिथं ते होते कस्टमर. मी विचारलं, तुम्ही का कॅन्सल केली? म्हटलं मी फोन केलेला, मी आलेलो. नाही भाई, कॅन्सल किया, हमको अभी नाही जाना आहे. मग ते असं होतं ना मित्रांनो, एवढ्या लांबून आपण 2-2.5 किलोमीटर पिकअप पॉईंटला जाणार आणि तिथून ती ट्रिप कॅन्सल होणार, म्हणजे ते बरोबर नाही ना वाटत. तर ठीक आहे मित्रांनो, चला जे काय असेल ते असेल. आता आपण सध्या आहे इथं खारघरमध्ये, बघूया एखादी ट्रिप मिळते का इथून. तर मित्रांनो, आता आपण आहे ओल्ड पनवेलला. एक कामोट्यातून आपल्याला परत एक ट्रिप लागली ओलामध्ये, 6.5 किलोमीटर, 6.5 किलोमीटरची. आणि 1-1.5 किलोमीटर पिकअप होता, म्हणजे टोटल 8 किलोमीटरचे आपल्याला 430 रुपये मिळालेत, 432 रुपये. आत्ताच कस्टमरला आपण इथं ड्रॉप केलं आहे, एक हॉल आहे, हॉल लग्नाचं, तिथं ड्रॉप केलं आहे. आणि आता थांबलो आहे. आता उबर पण आपण ऑनलाईन करतो आहे. बघूया आता एखादी कोणती ट्रिप. ओलामध्ये ट्रिप होती, चांगले पैसे दिले. 8 किलोमीटरचे 432मध्ये 8-32 45, जवळजवळ 40-50 रुपये किलोमीटरचे रेट. कसा रेट दिला माहिती नाही ओलाने, पण दिली आपल्याला एक ट्रिप मस्त एक्सेलची.
तर ठीक आहे मित्रांनो, आता आहे इथं आपण बघूया. आता आपलं 1200-1300चं काम झालं आहे, 6 वाजलेत. बघूया अजून इथून काय एखादी कोणती छान ट्रिप मिळते ते आपण घेऊन देतो अपडेट तुम्हाला. तर मित्रांनो, आपण कामोठ्यात होतो, त्याच्यानंतर खारघरला एक ट्रिप लागली आपल्याला. खारघरला आलो आणि खारघरवरून मित्रांनो एक अशी चुकीची ट्रिप उचलली ना मी आज. म्हणजे चुकीची असं म्हणता येणार नाही, पण तशी खूपच चुकीची ट्रिप भेटली. कारण की मला पनवेल दिसलं, म्हणून मी ट्रिप घाई गडबडीमध्ये म्हणजे कसं झालं, मला ती ट्रिप ड्रॉप करायच्या अगोदरच ट्रिप आली. घाई गडबडीतच ट्रिप ॲक्सेप्ट होली. मला फक्त पनवेल असं PLA येत असतील तर मी डायरेक्ट ॲक्सेप्ट केली. लोकेशन गेलो कस्टमरच्या आणि परत प्रॉब्लेम असा झाला की मित्रांनो ती ट्रिप होती पलावा सिटी डोंबिवलीची. खूप हे झालं. पण आता म्हटलं तिकडून जाऊन आता ह्या टायमिंगला जाऊन काय असं, मला मी जर व्यवस्थित वाचली असेल तर मी ती ट्रिप घेतलीच नसती, पण घेतली. आणि मित्रांनो, ओलाने त्या ट्रिपचे 16 किलोमीटरचे मला फक्त 382 रुपये रेट दिला आहे मित्रांनो. रेट तर एवढा फालतू रेट दिला ना, खूप कमी रेट दिला. आणि काय करणार मित्रांनो, विचार करा, कामोठ्यातून खारघरचे मला 488 रुपये दिलेत 6-7 किलोमीटरचे. आणि इकडून पलावा खारघरमधून पलावा सिटीचे 16 किलोमीटरचे 382. मला काय ओलाचा रेटच समजला नाही. पण ठीक आहे, चला आपण आता आलो इथं पलावा सिटीला. आता थांबलो इथं, पण मला वाटत नाही इथून काय भेटेल. शिळपाटे थोडंसं आतमध्ये. तर आता मी इकडून महापे साईडला जातो, तिकडं ते कोपरखैरना माफे त्या साईडून कोणत्या तरी ट्रिप मिळतील आपल्याला. तर देतो तुम्हाला अपडेट. खूप चुकीची ट्रिप उचलली, पण ठीक आहे, चला आता जाऊ द्या. 2-1 हजार रुपयाचा आपला बिझनेस झाला आहे आता ऑलरेडी. आता जायचं घरी आपल्याला. बघूया की घरी जाईपर्यंत किती होतोय. देतो तुम्हाला घरी पोचल्यानंतर अपडेट. तर मित्रांनो, आता वाजलेत 11 वाजलेत मित्रांनो. आपण आता सध्या आलो आहे घरी. गाडी लावतोय आता खाली. व्हिडिओ एंड करायचा तर म्हणून आलो. तरी फक्त एक चुकीची ट्रिप घेतली मित्रांनो, त्याच्यामुळे एवढा पश्चाताप झाला ना. जवळजवळ 2 ते 2.5 तास मला एकही ट्रिप नाही, काय नाही, फुकट अडकून बसलो तिकडे. आणि तिकडून मी हळूहळू MT पूर्ण पण कोपरखैरण्या वाशीपर्यंत आलो. वाशीला नंतर आपल्याला एक लोकल ट्रिप मिळाली 200 रुपयाची एक्सेलची, तिथे 2 किलोमीटरची. ती एक ट्रिप केली. त्याच्यानंतर परत वाशीवरून पण ट्रिप भेटली नाही आपल्याला. एक ह्याची ट्रिप भेटली खारघरची 654 रुपयाची. ती एक ट्रिप घेतली उबरमध्ये आणि आपण ती ट्रिप ठेवून घरी आलो. म्हणजे मी जवळजवळ मित्रांनो तुम्हाला सांगतो, मी 8-8:15ला पलावा सिटीला ट्रिप ड्रॉप केलेली. त्याच्यानंतर जवळजवळ 10-10:15 वाजेपर्यंत मी 2 तास, 9:15 2 तास बिना ट्रिपचं MT गाडीच. आणि गाडी MT पण चालली. आणि त्याच्यामुळे मग आपल्याला ट्रिप काढल्या. मग शेवटी खारघरची ट्रिप घेतली. आता खारघरची ट्रिप ड्रॉप करून आपण आता घरी आलो आहे. तर एकंदरीत दिवस चांगला गेला. 8 तास काम केलं आपण. 3ला गाडी काढली, आता 11 वाजलेत. तर 8 तासामध्ये अर्निंग तर तशी बरी झाली, पण गाडी MT खूप चालली आणि वेळ पण तसा 2 तास वाया गेला. नाही तर 6 तासात आपली खूप अर्निंग झाली असती जर आपण ती चुकीची ट्रिप उचलली नसती, तर चांगली अर्निंग झाली असती. तरी पण तुम्हाला सांगतो, ओलामध्ये उबरमध्ये आपण 5 ट्रिप कंप्लीट केले. 1670 रुपये अर्निंग झाली. मी स्क्रीनशॉट देतो इथे. 1670 रुपयेचं काम झालं आहे. आणि ओलामध्ये 3 ट्रिप कंप्लीट केलेत. आपलं 1280 रुपयाचं काम झालं आहे. असं म्हणून टोटल 2950 रुपयाचं आपलं काम झालं आहे. 2950मध्ये मित्रांनो मला काय माहिती, उबरचा रिचार्ज पहिला 246 होता, पण आज मला 170 रुपयाचा रिचार्ज झाला, 171 रुपयाचा 24 तासाचा. तर तो उबरचा रिचार्ज 171 प्लस ओलाचा रिचार्ज 149, टोटल मिळून 320 रुपये. 2950मधून 320. आणि CNG मित्रांनो 500 रुपयाचा आपण सकाळी CNG भरलेला. आणि त्याच्यानंतर परत एक टॉपअप केला, पण त्याच्यातून जास्त CNG नसेल गेला, 100-150 रुपयाचा CNG गेला असेल. तर 600 रुपयाचा CNG पकडूया आपण. आणि गाडी आपली टोटल चालली 120 किलोमीटर. गाडी पण लई चालली नाही मित्रांनो, पण ह्याच्यात गाडी MT जवळजवळ 20-25 किलोमीटर चालली असेल बिना ट्रिपची. त्याच्यामुळे थोडंसं आपलं नुकसान झालं आहे. पण तरी पण 120 किलोमीटर गाडी, 600 रुपये CNG, 320 रुपयाचं आपलं रिचार्ज, असे जर टोटल मायनस केले 2950मधून, तर आता 2030 रुपये. तर मित्रांनो 8 तासामध्ये आपल्याला 2030 रुपये अर्निंग राहिले. अर्निंग चांगली राहिली आहे मित्रांनो. अर्निंग काय मी म्हणत नाही अर्निंग खराब झाली वगैरे काय, पण एक चुकीची ट्रिप जर ती घेतली नसती तर आज अर्निंग खूप चांगली झाली असती. जवळजवळ मी सांगतो तुम्हाला 4000 अर्निंग आरामशीर क्रॉस झाली असती. आता माझी 3000 झाली, 50 रुपये कमी पडले 3000ला.
तर 4000 आणि 1000 रनिंग क्रॉस झाली असती. 2 तास माझा वेळ आणि 20-25 किलोमीटर तिकडे वाया गेला नसता. तर ठीक आहे मित्रांनो, चला आपण 3 वाजता गाडी काढली होती. 8 तासामध्ये चांगली तरी बऱ्यापैकी आपले 2000 रुपये शिल्लक राहिले. तर ठीक आहे ना, घरी बसून तर काय करायचं होतं. तर उद्या आपल्याला परत सकाळी कंपनीची ड्युटी आहे, लवकर जायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये जर मित्रांनो नवीन बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपण भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभरात्री, टेक केअर, काळजी घ्या आणि श्री स्वामी समर्थ.